सांगलीतील राम मंदिर चौकात छत्रपती संभाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा या ठिकाणी बसवण्यात आला आहे। आपण पाहू शकता या ठिकाणी सांगलीतील राम मंदिर या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा या ठिकाणी बसवण्यात आल्यामुळे या ठिकाणी पोलीस बंदोबस्त चोख असा ठेवण्यात आलेला आहे। एकंदरीत पाहिलं तर या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराज प्रेमी आणि शिवप्रेमी या ठिकाणी मोठ्या संख्येने जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। रात्री अचानक पद्धतीने या ठिकाणी पुतळा बसवण्यात आलेला आहे। या ठिकाणी राम मंदिरमध्ये जो भगवा झेंडा चौक आहे त्या ठिकाणी हा पुतळा बसवण्यात आलेला आहे। कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी या ठिकाणी पोलीस बंदोबस्त चोख ठेवण्यात आलेला आहे। आपण पाहू शकता, मी कॅमेरामॅनला सांगेन या ठिकाणी पोलीस बंदोबस्त अतिशय मोठा या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे। कायदा व सुव्यवस्था बिघडू नये या ठिकाणी पोलिसांच्याकडून दक्ष सूचनासुद्धा या ठिकाणी पोलीस कर्मचाऱ्यांना देण्यात येत आहे अधिकाऱ्यांच्याकडून। तर दुसरीकडे पाहिलं तर या ठिकाणी शिवप्रेमी जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। एकंदरीत पाहिलं तर छत्रपती संभाजी महाराज यांचा पुतळा बसवण्यासाठी महापालिकेकडून अग्निशमन दलाच्या बाजूला जागा देण्यात आलेली आहे। मात्र रात्री राम मंदिर चौकात अचानक पुतळा बसवल्यामुळे या ठिकाणी गर्दी व्हायला सुरुवात झालेली आहे। कॅमेरामन सुजितसोबत मी शंकर देवकुळे, TV9 मराठी, सांगली। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।